आज म्हणलं पोहे जरा वेगळ्या पद्धतीने करावं म्हणून मी बटाटे चिरून घेतले, कांदा आणि मिरची असं सगळं पहिलं तळून घेतलं आणि शेंगदाणे पण तळून घेतले होते. आणि नंतर मी पोह्यामध्ये हळद मीठ सगळं घालून असे पोहे केले आज, बटाटे पोहे. आणि नाश्ता करून झालं की लगेच मी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं, चपात्या लाटल्या चांगल्या. आणि पिहूसाठी फ्लावर केला होता. तर पिहूसाठी असा रोल बनवला आणि मग तिचा डब्बा वगैरे पॅक केला आणि तिला मग शाळेत सोडायला गेले. तिला शाळेत सोडून आले. मग तिची शाळा पण आज लवकर सुटली. मग तिला घेऊन मग मी शरूला आणायला गेले होते. शरूला आणायला तिचे पप्पा नव्हते जाणार, त्यामुळं पिहू आणि आम्ही असं दोघेजणी गेलो होतो शरूला आणायला. मग तिला घेतलं आणि म्हणलं चला आता दापोडीत आलो आहे तर म्हणलं जरा संजूकडे जाऊन यावं. मग जाता जाता आम्ही ज्या शाळेत होतो मराठी शाळेत त्याच्यासमोर ही गाडी लागती, तर तिथं कैरी हे असं छोटा छोटा 2-2 रुपयाचा खाऊ आणि नाही का अननस कलिंगडचे तुकडे असं विकायला होतं. तर आम्ही तिथून असं खायला घेतलं आणि जुन्या आठवणी आल्या की आम्ही पण असं विकत घ्यायचो. आणि आता आमच्या पोरी पण तिथून असं काय काय विकत घेतात नाही का. मग थोडा वेळ तिथं थांबलो आणि दुपारी तिचे पप्पा आले होते आम्हाला घ्यायला. मग आम्ही घरी गेलो लगेच. मग दुपारी घरी जाऊन रात्रीचा भात होता तो मग मी असा छान परतून घेतला. म्हणलं पांढरा तर तसा आता कोणाच्या घशाखाली नाही जायचा, म्हणून मग मी असं छान तो पोह्यासारखंच करून घेतला. मग सगळ्यांनी खाल्ला तो आणि संपला आणि टेस्टी पण झाला होता. लोणच्या सोबत असा मस्त लागत होता. मग संध्याकाळी होते आज मॅच. मग आम्ही आज सिरियल तर आम्हाला काही बघायला भेटणार नाही, शरूचे पप्पा टी व्ही बघत होते मॅच, त्यामुळे आम्ही खालीच आज भरपूर असा टाईमपास केला. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.